हॅलो एव्हरीवन आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. जर तुम्हाला माहीत नसेल माझ्याबद्दल तर मी तुम्हाला एक छोटासा इंट्रो देते. माझं नाव हर्षा आहे आणि मी जर्मनी बर्लिनमध्ये राहते. मी विंटर सेमेस्टर 2024ला आली इथे मास्टर्स करायला आणि आत्ता ऑलमोस्ट 2 वर्ष होत आले मी इथे आहे. आणि आणि माझा करंटली फायनल सेमेस्टर चालू आहे, थिसिस सेमेस्टर. सो मला कॉलेजला रोज जायला नाही लागत, पण पार्ट टाईम जॉब आहे सर तो करायला लागतो. आणि आज मला सुट्टी आहे, त्याच्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवत आहे, ज्याच्यात मी असंच डे इन माय लाईफ टाईप शेअर करणार आहे, की मी काय-काय करते किंवा काहीतरी स्पेशल कुक करीन, ज्याच्यात मी तुम्हाला दाखवू शकेन. आणि माझी इच्छा आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आणि जर तुमचे पण काही आयडियाज असतील, की मी कुठला व्हिडिओ बनवू, कुठल्या टॉपिकवरती, तर मला नक्की सांगा. मला नक्कीच आवडेल. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. सो या आपण चालू करूया हा व्हिडिओ. आज ॲक्चुअली बर्लिनमध्ये सध्या पावसाचं वातावरण आहे आणि हे युजुअली वातावरण थोड्या दिवसांपासून असंच चालू आहे. बरेच टाईम ऊन असतं, पाऊस असतो, पाऊस, ऊन. पण आज तरी पाऊस आहे आणि जरा पण ऊन नाही आहे. सो हा समर प्लस रेनी सीझन चालू आहे सध्या बर्लिनमध्ये. माऊला बाहेर बघायला खूप आवडतं. ती पानं पडताना बघते, पक्षी येतात त्यांना बघते आणि तिचा अख्खा दिवस असाच घालवते. सो हा हा आहे तिचा डे इन लाईफ. आणि आमच्या समोर एक अपार्टमेंट आहे ज्यांच्याकडे एक बोका आहे. सो तो बोकासुद्धा इकडनं खूप जात असतो आणि तो तिला दिसतो. मग त्यांची मारामारी होते, ते ग्लासवरती फाईट एकमेकांना करतात. सो मला अजूनही आठवते, मी पहिल्यांदा जेव्हा चिकन बिर्याणी बनवलेली तेव्हा मी रणवीर ब्रार आणि योर फूड लॅब करून एक यूट्यूब चॅनल आहे, मी त्यांचे व्हिडिओज बघून बघून बनवलेली. पहिली माझी ऑफकोर्स चांगली झाली नव्हती, कारण मी ती नॉर्मल आपला भात असतो इंडियामध्ये त्यांनी बनवलेली आणि खूप खिचडी झालेली त्याची. पण त्याच्यानंतर मी जशी बनवत गेली ती नीट होत गेली आणि आत्ता आज बघूया कशी होती. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला बिर्याणी कशी वाटली. इथे बर्लिनमध्ये इंडियन रेस्टॉरंट्स खूप आहेत, खूप म्हणजे खूप आहेत, जे बिर्याणीज विकतात. लाईक 15-16 युरोजला सुद्धा बिर्याणी विकतात. पण त्यांची बिर्याणी मला कधीच एवढी आवडली नाही, कारण ती लोकं मसाला आणि भात एकत्र करून टाकतात, पुलाव करून टाकतात. जास्तीत जास्त रेस्टॉरंट जिथे मी आजपर्यंत गेली आहे, लाईक
पुलाव करून टाकतात. ते असा सफेद भात, थोडा मसाला आणि मग ते मिक्स दोन्हींचं ते तसं ठेवत नाहीत. त्याच्यामुळे खूप डिसअपॉइंटमेंट येते मला त्यांची बिर्याणी खाऊन आणि मग इच्छा होते की पैसे घालवण्यापेक्षा घरीच करूया. ॲटलीस्ट आवडणारी तरी बिर्याणी बनते आणि चांगली बनते. मी ह्यानी बनवणार आहे कोशिंबीर. तर हे स्पाइस अक्वार म्हणजे दही जे घट्ट आहे खूप आणि त्यात बरेच प्रोटीन्स आहेत. सो इथे नॉर्मल दहीसुद्धा मिळतं, पण त्याच्यात प्रोटीन जास्ती नसतात आणि हे चांगलं आहे ऑल्टरनेटिव्ह. आणि हे स्वस्त पण असतं, असं खूप महाग पण नाही. 60 सेंट्सला का 80 सेंट्सला मिळतो हा. तर ह्याच्यामागे याची एक्सपायरीसुद्धा असते आणि हा काही असा दिसतो. घट्ट आहे, कम्प्लिटली घट्ट आहे. तर आपण बनवूया ह्याची कोशिंबीर.
बिर्याणीचा वास तर खूप मस्त येतोय. तुम्हाला कशी वाटते ती बिर्याणी हे मला नक्की सांगा कॉमेंट्समध्ये. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आहे. तर हा व्लॉग नक्कीच लाईक, कॉमेंट करा ह्याच्यावरती आणि आमचा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तुमचे आयडियाज नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. आम्ही कुठले व्हिडिओज केले पाहिजेत अजून. आम्ही भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.